चला तर मंडळी, आज आपण मस्त गाजरच्या कशा करंज्या बनवायच्या ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. गाजरच्या खूप साऱ्या अशा रेसिपी उपलब्ध आहेत. गाजरचा हलवा, गाजरची बर्फी, गाजरची इथे गुलाबजाम, म्हणजे खूप सारे असे गाजरचे पदार्थ बनल्या जातात. पण आज एक नवीन पद्धत, नवीन वर्षासाठी आज आपण मस्त गाजरच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणारी सुद्धा आहे आणि खायला खूप टेस्टी लागणारी आहे. तर चला एक नवीन पद्धतीची आजची गाजरची आपण इथं करंजी बनवून तयार करूया. तर सर्वात आधी अर्धा किलो इथं मस्त लालसर गाजर घेऊन घ्यायचे आणि वरची साल कसून घ्यायची, म्हणजे त्याचा थोडासा हलकासा कलर जे आहे हे डाऊन होऊन जाईल आणि आतमधला रेड कलर आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यामधला पिवळा पार्ट राहते ते आपल्याला काढून घ्यायचा आहे. फक्त लालसर जे पार्ट आहे आपण ते यूज करणार आहे. तर हे असे जर गोल गोल आकारामध्ये कट केले की मधातला भाग असा एकदम सोप्या पद्धतीने निघून जाते. दुसरी पद्धत सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. एंड पर्यंत ही रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा करंज्या बनवायच्या ते समजून जाणार. तर असे उभ्यामध्ये तुम्ही चिरा पाडून घेतल्या की आतमध्ये ते येलो भाग कडक राहते ते निघून एकदम सोप्या पद्धतीने जाणार. म्हणजे दोन्ही पद्धत आहे. गोल गोल आकार करून सुद्धा तुम्ही येलो पार्ट काढू शकता किंवा असे उभ्या याच्यामध्ये भागा करून सुद्धा तुम्ही येलो पार्ट काढू शकता. तर बस याच पद्धतीने आपल्याला जे हार्ड पार्ट आहे ते आपण काढून टाकलेला आहे. आता काय करायचं, मिक्सरमध्ये घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं. 2-3 बॅचेस जरी झाल्या तरी चालेल. दूध पाणी काहीच घालायचं नाही, एकदम घट्टसर असा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचा. आता याच्यामध्ये कलर वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही, कारण की आपण येलो पार्ट होता म्हणून काढून घेतलेला आहे. त्याने थोडासा कलर जे आहे डाऊन होते. याच्यामध्ये तुम्ही बीटरूट सुद्धा टाकू शकता आणि ते सुद्धा याच्यामध्ये ज्यूस म्हणून वापरू शकता, पण नंतर वापरायचा आहे. तर आता हे पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. घटसर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त म्हणजे पाण्याची काही वापर करण्याची गरज नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत असा आपला गोळा तयार होते. तर याच पद्धतीने आपण दोन्हीही पार्टमध्ये हे वाटून घेतलेलं आहे आणि एकदम घटसर गोळा तयार झालेला आहे. आता कढई ठेवायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला इथं सगळी प्रोसिजर करून घ्यायची आहे. 2 ते 3 स्पून इथं आपण एकदम साजूक तूप घालून घ्यायचं आहे. मेल्ट झाल्यानंतर इथे आपल्याला एक एक प्रोसिजर करायची आहे. जास्त गडबड न करता आपण ही प्रोसिजर आरामशीर करून घेऊया. तर सर्वात आधी 50 ग्रॅम इथं बारीकवाली सुजी घालून घ्यायची, म्हणजे रवा घालून घ्यायचा आहे आणि चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. कच्च किंवा असं आपल्याला ठेवायचं नाही, कारण की आपण हे जे प्रोसिजर करत आहे इथेच आपल्याला सर्व प्रोसिजर परफेक्ट करायची आहे, म्हणजे आपल्या करंज्या जे आहे एकदम परफेक्ट बनणार आहे. याच्यामधलं आपल्याला 1.5 ते 2 चम्मच सारण सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर आता हे 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. मिडियम गॅसवर आपली जर हे सुजी भाजून झालेली आहे आणि मस्त असा लालसर भाग येईपर्यंत, बदामी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण 2 ते 1.5 टीस्पून काढून घेऊ, कारण की इथं सारण बनवायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे ही आपल्याला जरुरी आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपण घालायचा आहे मावा. आता जर तुमच्याजवळ खवा नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर वगैरे घालू शकता, पण जर असेल तर नक्की घाला, कारण की आता इथे आपण हेल्दी, कारण थंडीच्या दिवसामध्येच गाजर इथं आपल्याला खायला मिळतात. तर आता हे जे पेस्ट आपण गाजराचा वाटून घेतलेला आहे ते याच्यामध्ये ऍड करू, म्हणजे सोबतच आपलं हे जे मावा आणि पेस्ट चांगलं शिजून जातो. खवा आणि गाजरेचा जे पेस्ट आहे हे दोन्हीही सोबतच मस्त असे एकदम मऊ लुसलुसीत होतात, कारण की गाजरामध्ये पाणी राहते आणि इथे आपला जे मावा आहे हे सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये येणं सुरू होते. नंतर याच्यामध्ये आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे, म्हणजे आपल्याला 10 ते 12 मिनिटं मस्त शिजतात हे आपले गाजर, कच्चे काहीच राहणार नाही, कारण की याचंच आपण पेस्ट तयार करणार आहे. तर हे थोडंसं आपल्याला चवीनुसार, टेस्टनुसार आपल्याला इलायची पावडर घालून घ्यायचं आहे. एसेन्स सुद्धा घालू शकता तुम्ही, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. तर आता इथे आपण काय करायचं आहे, 2 ते 3 टीस्पून इथं मी घातलेली आहे मलाई. तर तुम्ही मलाई किंवा दूध दोन्ही घालू शकता, दोन्हीपैकी एक.
तर तुमच्याजवळ जे काही असेल ते त्याच्यानुसार तुम्ही इथे पेस्ट तयार करू शकता. तर आता हे सुजी चांगली आपली इथं फुलण्यास तयार होते, कारण की याच्यामध्ये पाणी आपलं गाजरेचंच निघणं सुरू होते आणि नंतर इथे आपलं मावा आहे ते सुद्धा इथे रिलीज होते. तर सुजी मस्त अशी फुलल्या जाते आणि मस्त असा पेस्ट तयार होतो. तर मी इथे 100 ग्रॅम साखर सुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड, फिक्की जशी आवडत असेल तशी. चांगला असा एक पेस्ट तयार झालेला आहे आपला आणि आता हे गॅस बंद करू आणि थंड करण्यास ठेवू. तोपर्यंत सारण तयार करून घेऊ. आता माझ्याजवळ हे तडका पॅन आहे. तुम्ही मोठेही भांडे घेतलं चालेल. तर आता इथे आपल्याला 1 टीस्पून इथं तूप घालून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला आवडत असेल जास्त तुपाचा प्रमाण इथं तुम्ही वापरू शकता, कारण की हेल्दी आणि टेस्टी सुद्धा बनते. तर हे मेल्टेड जर असतं तूप तर 2 ते 3 टीस्पून इथं तयार होते. तर त्यानुसार तुम्ही तूप घालून घ्यायचं. आता हे चांगलं असं कडकडीत गरम झालं तर आता इथं ड्रायफ्रूट घालायचं आहे. माझ्याजवळ खसखस आहे, थोडीशी चिरंजी आहे, ड्रायफ्रूट घेतलेले आहे वाटून आणि इथे बारीक बारीक चॉप करून मी इथं किसमिस सुद्धा घेतलेले आहे. कोणतेही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथं घालू शकता. घातल्यानंतर बारीक इथं आपल्याला वाटून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे गाजराच्या करंज्या फुटणार नाहीत. बस याचंच आपल्याला काळजी घ्यायची आहे. चांगले असे लालसर बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. मस्त आपल्या ह्या टेस्टी आपला इथं जे स्टफिंग तयार करत आहे आपण, हे एकदम टेस्टी बनतात. जसे नॉर्मली करंज्यासाठी करतो आपण ड्रायफ्रूट वगैरे टाकून, त्याच पद्धतीने इथे भाजून घ्यायचे आहे. जे आपलं सारण राहते ते आपण नेहमी करंज्यासाठी घालतो तोच इथं तुम्ही वापरू शकता. पिठी साखर वापरू शकता, कोकोनट पावडर वापरू शकता. तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला इथं कोकोनट पावडर घालून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ओल्या नारळाचा किस सुद्धा घालू शकता. हे आता पॅन जे आहे गरमच आहे, त्याच्यामुळं हे सगळं असं लालसर भाजून तयार होतात. आता साखर इथं घालायची नाही, कारण की मेल्ट होण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे एक थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला इथं साखरेचं आपल्याला प्रमाण जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता. तर आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता थोडंसं हे पॅन जे आहे छोटं झालं होतं, त्याच्यामुळे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. चांगलं हे फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. आता याच्यामध्ये वाटलेली साखर ॲड करून घ्यायची. त्याच्या आधी आपण जे सुजी काढून घेतलेली होती ना, 1 ते 1.5 टीस्पून ते घालून घ्यायची. म्हणजे असा एकदम खमंग टेस्टी आणि आपलं हे सारण तयार होते. आता याच्यामध्ये मिल्क पावडर आपण 4 ते 5 टीस्पून घालायचं आहे. आता इथं मावा घातला तरी चालेल, काही हरकत नाही. आता याच्यामध्ये वाटलेली साखर घालू 4 टीस्पून. आता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे दोन्ही याच्यामध्ये आपण घातले त्याच्यामुळे चांगलं असं गोड आपलं सारण तयार होऊन जाते. तर आता हे जे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिल्क पावडर आणि साखर पावडर ही थंड झाल्यानंतरच घालायचं, कारण की हे आपण गरमागरम जर घातलं तर मेल्ट होण्यास सुरुवात होते. आता याच्यामध्ये 2 टीस्पून इथं दुधाची साय घालून घेऊ. चांगले हे ओलसर होते, त्याच्यामुळे आपल्याला इथं जर दूध असेल तर दूध घालू शकता तुम्ही आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, कारण की हे सारण जे आहे जेव्हा आपण करंजी बनवणार त्यावेळेस फुटणार नाही. चला तर आता हे लास्टमध्ये इलायची पावडर घालायचा टेस्टसाठी आपल्याला. तुम्ही एसेन्ससुद्धा घालू शकता. आता आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथं गाजराचं पीठ जे आहे हे चांगलंसुद्धा सेट झालेलं आहे. थोडंसं हलकंसं गरम आहे, पण आपल्याला इथं करंज्या बनवण्यासाठी आपण घेऊ शकतो. तर आता हा साचा आहे माझ्याजवळ, याला तूपसुद्धा लावून घ्यायचं. हातालासुद्धा तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या करंज्या जे आहे फुटणार नाही. तशा तर फुटतात नाही हे. त्याच्यासाठी आपण थोडीशी सुजी घातलेली आहे बेंडिंगसाठी. तर तुम्ही सुजी न घालता सुद्धा बनवू शकता. मी ते सुद्धा प्रोसिजर केलेली आहे आणि चांगले परफेक्ट आपले इथं करंज्या बनून तयार झालेल्या आहे. तर हातावर आपण असा गोळा घ्यायचा लिंबापेक्षा लहान आणि अशी थापून थापून पुरी लाटून घ्यायची. कॅरी बॅगवर किंवा तुम्ही तसेही पोळपाटावर तुम्ही लाटू शकता आणि तूप लावायचं त्याच्या आधी आणि जेवढा तुमचा साचा आहे त्यानुसार तुम्ही इथं वाटीने किंवा ग्लासने इथं कट लावून घ्यायचं, किंवा कटर असेल तर कटरनं सुद्धा. आता आपल्याला हे साच्याला तूप याच्यासाठी लावायचं आहे की फुटणार नाही. आता ही आपण एक परफेक्ट पुरी लाटून घेतलेली आहे. जेवढा साचा आहे त्यानुसार पुऱ्या इथं तयार करून घ्यायच्या आहे. जास्त मोठी नको, खायला चांगली लागणार नाही. पातळच आपल्याला इथं पुरी हवी, म्हणजे हातावर जर घेतलं की आपल्याला अंदाज येऊन जातो. त्यानुसार इथं आपल्याला पुऱ्या जे आहे थापून घ्यायच्या.
आता एक घेतलेली आहे साच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला सारण ॲड करून घ्यायचं आहे. सारण चांगलं 1 टीस्पूनभर तरी आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आपण घरच्या घरी खाणार आहे त्याच्यामुळं जास्त प्रमाणामध्ये तुपाचा वापर, सारणाचा वापर जास्त करायचा. आता हे वरच्या साईडला सुद्धा एक पोळी आपण इथं पुरी टाकून घेतलेली आहे. थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं. चांगली इथे साच्यामध्ये तर डिझाईन तयार होतेच. हातानं सुद्धा आपण नॉर्मली जशा करंज्या बनवतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. जशी तुम्हाला डिझाईन हवी तशी तुम्ही इथं काढू शकता. तर आता हे आपण साच्यामध्ये बनवत आहे. तर याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे पीठ राहते ते आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे. चाकूच्या साहाय्याने काढा किंवा हाताने सुद्धा कट लावता येतात. तर पाहू शकता मस्त अशा गुबगुबीत आपल्या हे करंज्या बनवून तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या बनवू शकता. तुटणार नाही किंवा फुटणार सुद्धा नाही. मस्त परफेक्ट गुबगुबीत आपल्या अशा करंज्या बनवून तयार होतात. तर आता दुसरीसुद्धा याच पद्धतीने बनवायची. लिंबापेक्षा लहान गोळा घ्यायचा. पहिल्यांदा हाताला आणि साच्याला तूप लावून घ्यायचं. नंतर आकाराची इथं पोळी लाटून घ्यायची. याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. चांगलं असं गचागच सारण भरलं की जेव्हा आपण इथं परफेक्ट बनवल्यानंतर गुबगुबीत दिसतात. थोडीसे हव्यामध्ये ठेवल्या की चांगले असे टाईटसुद्धा होतात आणि एकदम क्रंची बनतात आपल्या हा करंज्या. जशा नॉर्मली आपण बनवतो त्याच पद्धतीने. तर पहिल्यांदा ही जी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जी परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे आणि हिवाळ्यामध्ये बनल्या जाणारी ही पहिली रेसिपी आहे की तुम्ही हे करंज्या गाजराच्या पाहू शकता. तर याच पद्धतीने मी सगळ्या बनवून तयार करते आणि तुम्हाला दाखवते. तर चला मंडळी, घ्या मस्त खूप साऱ्या अशा थंडीच्या दिवसामध्ये बनल्या जाणाऱ्या एकदम हेल्दी, टेस्टी, कुरकुऱ्या आपल्या हे गाजराच्या करंज्या. गाजराच्या करंज्या आपल्या हेल्दी तर बनतात पण सोप्या सुद्धा आहे. दिसायलाही सुंदर, खायलाही टेस्टी आहे. तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे. तर नक्की या हिवाळ्यामध्ये बनवा आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून तयार करू शकता. एकदम दिसायलाही सुंदर, खायलाही टेस्टी आहे. तर बघू शकता तुम्ही खूप साऱ्या अशा अर्धा किलो गाजरामध्ये 15 ते 20 करंज्या बनवून तयार करू शकता तुम्ही आणि बनवायला तर सोप्या आहेच आहे. तर दिसायलाही खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला दोन्ही ट्रे इथं दाखवते की खूप साऱ्या इथं मी बनवून तयार केलेल्या आहे. डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं करू शकता. तर मी इथं थोडासा सिल्वर पेपर लावलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं डेकोरेट करू शकता. तर बनवा या वर्षासाठी तुम्ही इथं गाजराच्या करंज्या. तर मी तुम्हाला एक कट करून सुद्धा दाखवणार आहे, हे सुद्धा तुम्ही बघा. तर आज ही आपली मस्त कुरकुरीत गाजराची करंजी इथं मस्त भरलेली आहे सारणाने आणि खायलाही खूप टेस्टी आहे. तर तुम्हाला आतमधलं टेक्स्चर सुद्धा दाखवते. तर बघू शकता आतमध्ये अशा गुबगुबीत भरलेल्या करंज्या आहेत. तर यावर्षी नक्की बनवा आणि नक्की मुलांना खाऊ घाला. तुम्ही सुद्धा खा. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या गाजराच्या करंज्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल आजची रेसिपी तर नक्की मला कळवा. तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.